शेतकरी बांधवांनो, मी गजानन उगले, जालना जिल्ह्यासह मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित व्हावा, SDRFच्या नियमामध्ये बदल होऊन हेक्टरी 50,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान आपल्या पिकाचं झालेलं आहे, घराचं झालेलं आहे, जमिनीचं झालेलं आहे, त्याला भरघोस मदत मिळावी. आपल्या मुलांच्या शिक्षणाची फीस माफ व्हावी यासाठी मागील 6 दिवसापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करत आहे आणि आजचा हा 7वा दिवस असून सकाळचे 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत आणि जालना शहरासह अनेक भागामध्ये प्रचंड पाऊस आहे. आणि अशामध्येच जे आपलं उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी देखील आपण बघू शकता की हा उपोषण स्थळावरला स्टेज आहे, हा मंडप आहे. अशा पद्धतीने मंडप देखील पूर्णपणे पाण्यात, त्यामधून पाणी येत आहे, पाणी गळत आहे. ज्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी, म्हणजे अतिवृष्टी घोषित व्हावी, यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. आणि आज तुम्ही मात्र निवांत घरी झोपलेला असाल, परंतु मी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी या ठिकाणी मागील 7 दिवसापासून अन्नाचा कण नसतानाही पोटात या ठिकाणी बसलो आहे. आणि आज मात्र अशा पद्धतीची अवस्था ही झालेली आहे. आपण बघू शकता की पूर्ण स्टेजवरती पाणी गळत आहे. पूर्ण स्टेज हा पाण्याने ओला चिंब झालेला आहे. तुम्हाला कदाचित दिसत असेल, या ठिकाणी संपूर्णपणे पाणी आहे. हे पाणी टिपकताना देखील तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे या मंडपमध्ये पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत. ज्या पद्धतीने ह्या निर्लज्ज आमदार खासदाराने मराठवाड्याच्या आपल्याला आज रोजी की आपला जिल्हा हा अतिवृष्टीमधून देखील वगळलेला आहे. किती दिवस तुम्ही ह्या लोकांच्या मागे फिरणार? किती दिवस या लोकांच्या नादी लागून आपला संसार याची तुम्ही स्वतःच काळजी करून घेणार? आणि जो प्रामाणिकपणे तुमच्यासाठी अन्नाचा कणही न घेता मागील 7 दिवसापासून या ठिकाणी बसला आहे, त्याची किती दिवस तुम्ही परीक्षा पाहणार? जर तुम्ही